मागच्या चॅप्टरमध्ये मागच्या लेसनमध्ये आपण टाईप्स ऑफ रेडिएशन पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, गॅमा म्हणजे काय, अल्फा पार्टिकल एमिट झाल्यानंतर काय होतं, किंवा बीटा पार्टिकल एमिट झाल्यानंतर काय होतं, किंवा गॅमा पार्टिकल एमिट झाल्यानंतर काय होतं, हे आपण स्टडी केलं होतं. त्याच्या अगोदर आपण डिके कॉन्स्टंट आणि हाफ लाईफ पिरियड हा पार्ट स्टडी केला होता. आज आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत, तो म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन्स. आतापर्यंत आपण न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये स्पॉन्टेनियस रिॲक्शन स्टडी केलं होतं, म्हणजे स्वतःहून घडणारे रिॲक्शन. परंतु काही रिॲक्शन असे असतात जे आर्टिफिशियली घडून आणले जातात. म्हणजे एखाद्या स्टेबल एलिमेंटवर अल्फा, बीटा किंवा गॅमा पार्टिकलचा किंवा न्यूट्रॉनचा मारा करून त्या स्टेबल न्यूक्लियसचं दुसऱ्या स्टेबल न्यूक्लियसमध्ये किंवा त्याच्या अनस्टेबल न्यूक्लियसमध्ये कन्व्हर्शन केलं जातं. असे न्यूक्लिअर रिॲक्शन आपण स्टडी करणार आहोत. पहिल्यांदा आपण न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे काय, वी हॅव सो फार डिस्कस स्पॉन्टेनियस न्यूक्लिअर रिॲक्शन्स थ्रू अल्फा, बीटा, डिके प्रोसेस. स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून घडणारे, विदाउट एनी एक्सटर्नल सपोर्ट. नाव वी कन्सिडर द नॉन स्पॉन्टेनियस म्हणजेच मॅन मेड न्यूक्लिअर रिॲक्शन, यालाच म्हणलं तर न्यूक्लिअर ट्रान्सम्युटेशन्स. आता न्यूक्लिअर ट्रान्सम्युटेशन स्टडी करायच्या अगोदर आपण परीक्षेमध्ये समजा क्वेश्चन आला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन केमिकल रिॲक्शन अँड न्यूक्लिअर रिॲक्शन्स. तर केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शनचे महत्त्वाचे पॉईंट कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट, कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये रिअरेंजमेंट ऑफ ॲटम बाय ब्रेकिंग अँड फॉर्मिंग अ केमिकल बॉन्ड. कुठल्याही न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये आपण अल्काईनमध्ये रिॲक्शन्स न्यूक्लिअर बघितले होते. त्याच्यामध्ये कुठला तरी बॉन्ड ब्रेक होतो आणि कुठल्या तरी ॲटमवरून नवीन बॉन्ड फॉर्म होतो. परंतु न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये एक एलिमेंटचं कन्वर्शन दुसऱ्या एलिमेंटमध्ये होतं. एलिमेंट और आयसोटोप ऑफ वन एलिमेंट आर कन्वर्टेड इनटू अनदर एलिमेंट इज कॉल्ड न्यूक्लिअर रिॲक्शन. पूर्ण एक्स एलिमेंटचं कन्वर्शन वायमध्ये होतं. केमिकल रिॲक्शनमध्ये तसं होत नाही. फॉर एक्झाम्पल CH3Cl बरोबर OHचं रिॲक्शन केलं तर CH3OH तयार होतं. परंतु इथं युरॅनियमवर जर न्यूट्रॉनचा मारा केला तर बेरियम किंवा क्रिप्टॉन तयार होतात, म्हणजे पूर्ण वेगळे एलिमेंट तयार होतात न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये. सेकंड पॉईंट आहे, डिफरंट आयसोटोप ऑफ ॲन एलिमेंट हॅव सेम बिहेवियर. फॉर एक्झाम्पल कार्बन-612 असेल किंवा कार्बन-613 असेल, कार्बन-614 असेल, यांचे सगळ्यांचे रिॲक्शन्स केमिकल रिॲक्शन सारखेच असतात. बट न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये प्रत्येक आयसोटोपचे रिॲक्शन वेगवेगळे असतात. कार्बन-613 जर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याची रिॲक्शन वेगळी होईल. कार्बन-614 न्यूट्रॉनचा मारा जर केला तर त्याची रिॲक्शन वेगळी होईल. थर्ड पॉईंट आहे, ओनली आउटर शेल इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला माहीत आहे रिॲक्शन कशामुळे घडतात, तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी इलेक्ट्रॉन काही जातात, काही इलेक्ट्रॉन ॲड होतात. परंतु न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये फक्त इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि काही इतर जे पार्टिकल आहेत, हे सगळ्यांचं चेंजेस घडतात. न्यूट्रॉनची संख्या बदलते, प्रोटॉनची संख्या बदलते, इलेक्ट्रॉनची संख्या काही वेळेस बदलते, आणि त्यामुळं हा एक डिस्टिंग्विशिंग पॉईंट आहे. द केमिकल रिॲक्शन इज अकंपनीड बाय रिलेटिव्हली स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजेच 1 ग्रॅम मिथेन जर बर्न जाळलं तर 56 किलोजूल इतकी एनर्जी मिळते. परंतु न्यूक्लिअर रिॲक्शन जर एखाद्या ॲटमचं न्यूक्लिअर रिॲक्शन जर झालं तर प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते. 1 ग्रॅम जर युरॅनियमला आपण जर ब्रेक केलं तर त्यापासून 8.2 × 10⁷ किलोजूल इतकी एनर्जी बाहेर पडते. म्हणजे किती जास्त प्रमाणात, किती प्रचंड प्रमाणात न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये एनर्जी बाहेर पडते. आणि म्हणून न्यूक्लिअर रिॲक्शनचा वापर करून ॲटॉमिक बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब असं बॉम्ब्स किंवा ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन करून त्यापासून एनर्जी जनरेट केली जाते. पाचवा पॉईंट आहे, द रेट ऑफ रिॲक्शन इज इन्फ्लुएन्स्ड बाय टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन अँड कॅटलिस्ट. कुठलंही केमिकल रिॲक्शन
कोणावर डिपेंड आहेत तर टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, किंवा कॅटलिस्ट कोण वापरलं आहे. परंतु न्यूक्लिअर रिॲक्शन आर अनअफेक्टेड बाय टेम्परेचर, प्रेशर अँड कॅटलिस्ट. न्यूक्लिअर रिॲक्शनवर टेम्परेचर वाढलं किंवा कमी झाल्याने फरक पडत नाही, प्रेशरचा काही फरक पडत नाही, कॅटलिस्टचा सुद्धा काही फरक पडत नाही. आता आपण पुढचा पॉईंट बघूया, ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय. हा ट्रान्सफॉर्मेशनपासून बनलेला आहे. द न्यूक्लिअर ट्रान्सम्युटेशन इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेबल न्यूक्लियस into another stable nucleus. It may be stable or unstable. एक स्टेबल न्यूक्लियसचं कन्वर्शन दुसऱ्या न्यूक्लियामध्ये होणे. तो दुसरा न्यूक्लियस जर स्टेबल असू शकेल किंवा अनस्टेबल असू शकेल. ही जी प्रोसेस आहे, एका स्टेबल आयसोटोप्सवर अल्फा, बीटा, गॅमा किंवा न्यूट्रॉन या पार्टिकलचा मारा करून त्या न्यूक्लियसचं कन्वर्शन दुसऱ्या ॲटममध्ये, दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये करणे, ही जी प्रोसेस आहे इट इज कॉल्ड ट्रान्सम्युटेशन. आणि ज्या ट्रान्सम्युटेशनमध्ये शेवटचा जो न्यूक्लियस तयार होतो तो अनस्टेबल तयार होतो. अनस्टेबल म्हणजे तो रेडिओ ॲक्टिव्ह असतो, त्याला म्हणलं तर आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. म्हणजेच एक स्टेबल ॲटमला अल्फा किंवा बीटा किंवा न्यूट्रॉनचा मारा करून त्याला अनस्टेबल बनवणे आणि त्यापासून रेडिओ ॲक्टिव्हिटी बाहेर पडणे, ह्याला म्हणलं तर आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये आणखी एक आहे आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये, त्याला दुसरा शब्द आहे इंड्युस्ड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, इट इज द टाईप ऑफ न्यूक्लिअर ट्रान्सम्युटेशन इन विच द स्टेबल न्यूक्लियस इज कन्वर्टेड इन टू रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस. एक स्टेबल न्यूक्लियसला रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस म्हणजे अनस्टेबल न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट करणे. हा जो अनस्टेबल न्यूक्लियस आहे तो अनस्टेबल असल्यामुळं त्याच्यापासून स्वतःहून रेडिएशन बाहेर पडतात. कधीपर्यंत रेडिएशन बाहेर पडतात? जोपर्यंत तो स्टेबल होत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल बघा, बोरॉन 510 हा स्टेबल आहे. ह्याच्यावर जर अल्फा पार्टिकलचा मारा आहे, अल्फा म्हणजे हेलियम 24चा मारा केला तर यापासून नायट्रोजन 713 तयार होतो आणि एक न्यूट्रॉन तयार होतो N01. न्यूट्रॉनवर चार्ज 0 आहे परंतु त्याचा मास नंबर 1 आहे. आणि हा जो नायट्रोजन 713 आहे जो अनस्टेबल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, ह्याच्यापासून स्वतःहून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, म्हणजेच त्यापासून बीटा पार्टिकल बाहेर पडतात आणि त्याचं कन्वर्शन कार्बन 613मध्ये होणे. म्हणजेच एका स्टेबलचं कन्वर्शन दुसऱ्या नॉन स्टेबलमध्ये होणे, कन्वर्ट करणे, याला म्हटलं तर इंड्यूस. इंड्यूस म्हणजे स्वतःहून न घडणारे किंवा मॅनमेड, आपल्या प्रयत्नांनी घडवलेलं, त्याला म्हटलं तर इंड्यूस. त्यालाच आर्टिफिशियल असं म्हणलं जातं. स्पॉन्टेनियसच्या अगेन्स्ट विरुद्ध आहे. स्वतःहून घडणारे म्हणजे स्पॉन्टेनियस रेडिओ ॲक्टिव्हिटी, आर्टिफिशियल म्हणजे स्वतःहून न घडणारे, आपण घडवून आणलेली जी रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे त्याला म्हटलं तर आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर इथं लक्षात ठेवायचं, आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे स्टेबल आयसोटोपवर अल्फा, बीटा, गॅमा पार्टिकलचा मारा करून त्याला अनस्टेबल करणे आणि एकदा तो अनस्टेबल झाला की त्यापासून स्वतःहून रेडिएशन बाहेर पडणे, ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता आपण पुढचा महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, व्हॉट इज न्यूक्लिअर फिशन. हा न्यूक्लिअर रिॲक्शनचाच एक पार्ट आहे, न्यूक्लिअर फिशन. फिशन होणे म्हणजे ब्रेक होणे. फ्युजन आणि फिशन हे दोन विरोधार्थी शब्द आहेत. फ्यूज होणे म्हणजे एकत्र येणे आणि फिशन होणे म्हणजे एकमेकापासून सेपरेट होणे किंवा ब्रेक होणे. तर एखादा हेवी न्यूक्लियस, वेन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम स्प्लिट्स इन टू लायटर न्यूक्लियाय. एक हेवी न्यूक्लियस ज्यावेळेस त्याचे तुकडे होतात, त्याचे 2 किंवा 2पेक्षा जास्त लायटर न्यूक्लियाय म्हणजे हलके न्यूक्लियाय तयार होतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फिशन. सो स्प्लिटिंग ऑफ and the nucleus into 2 or more lighter nuclei through a nuclear reaction is called nuclear fission. The decay can be natural spontaneous splitting by radioactive decay or can actually stimulated in a lab by achieving necessary condition. म्हणजे तुम्ही हे स्वतःहून घडणारी प्रोसेस असेल किंवा लॅबमध्ये सुद्धा घडवणारी प्रोसेस असेल. एक्झाम्पल बघा, युरॅनियम 92-235वर जर न्यूट्रॉनचा मारा केला तर ह्याचे तुकडे होऊन त्याचे 2 लहान पार्टिकल तयार होतात. एक होतो बेरियम 56-239
दुसरा आहे क्रिप्टॉन 3695. परंतु या रिॲक्शनमधून 200 मिली इलेक्ट्रोवोल्ट इतकी एनर्जी बाहेर पडते आणि न्यूट्रॉनसुद्धा बाहेर पडते. ही जी रिॲक्शन आहे ती हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्ब पडला होता त्या बॉम्बमध्ये वापरलेली ही रिॲक्शन आहे. एका युरॅनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला गेला, त्यापासून 200 मिली इलेक्ट्रोवोल्ट इतकी एनर्जी बाहेर पडली आणि ह्याच्यापासून परत न्यूट्रॉन्स बाहेर पडले. बघा परत NN दिसतात दोन. हे जे दोन न्यूट्रॉन आहेत हे परत जाऊन दुसऱ्या युरॅनियमवर अटॅक करतात आणि प्रत्येक अटॅक झालं की त्यापासून 200 MeV इतकी एनर्जी बाहेर पडते. असे हजारो न्यूट्रॉन ज्यावेळेस बाहेर पडत असतील आणि हजारो रिॲक्शन असे ॲट अ टाईम जर घडले तर तिथं इतकं प्रचंड प्रमाणात हीट आणि एनर्जी निर्माण होते की तिथं आपण म्हणतो एक्सप्लोजन झाला, स्फोट झाला. तर हे जे हिरोशिमा नागासाकी किंवा ॲटॉमिक बॉम्ब आपण जे म्हणतो हे न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन असतात. युरॅनियमवर न्यूट्रॉनचा फक्त एका न्यूट्रॉनचा मारा केला की ही रिॲक्शन स्वतःहून पुढं घडत जाते. एका न्यूट्रॉनचे 2 न्यूट्रॉन होतात, 2 न्यूट्रॉनचे 4 न्यूट्रॉन होतात, 4 न्यूट्रॉनचे 8 न्यूट्रॉन होतात आणि ज्यावेळेस न्यूट्रॉन बाहेर पडतात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तिथं 200 MeV इतकी एनर्जी बाहेर पडते. दिस प्रोसेस इज कॉल्ड न्यूक्लिअर फिशन. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर फिशन. युरेनियम 92-235वर एक N01चा मारा केला तर दुसरी रिॲक्शन आहे बेरियम 56-144 अँड क्रिप्टॉन 3689 प्लस 3 न्यूट्रॉन्स प्लस 210 मिली इलेक्ट्रोवोल्ट इतकी एनर्जी. आणि हे जे 3 न्यूट्रॉन बाहेर पडले ते परत शांत बसत नाहीत, हे परत दुसऱ्या युरॅनियमवर जाऊन अटॅक करतात. त्यापासून 9 न्यूट्रॉन बाहेर पडतील. हे 9 न्यूट्रॉन परत वेगळ्या युरॅनियमवर अटॅक करतील. अशा पद्धतीने हीच रिॲक्शन चेन रिॲक्शन म्हणले ते. न्यूक्लिअर फिशन इज अ चेन रिॲक्शन. जोपर्यंत युरॅनियम थांबत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन कंटिन्यूस घडत राहते. आपल्या भाभा ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये ही रिॲक्शन एका कंट्रोल वातावरणामध्ये घडवून त्यापासून एनर्जी निर्माण केली जाते आणि त्या एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केले जाते. आणि मुंबई शहराला जी वीज आहे किंवा मुंबईचे जे लोकल पडतात हे सर्व या रिॲक्शनमधून जी एनर्जी बाहेर पडले त्या एनर्जीवर चालतात. म्हणजे किती प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडत असेल हे विचार करा. आणखी एक एक्झाम्पल बघा, आपण युरॅनियम 92-233 आणखी एक युरॅनियमचा आयसोटोप आहे. ह्याच्यावर सुद्धा जर न्यूट्रॉनचा मारा केला तर यापासून झेनॉन 54-137 आणि सिरोनियम 3894 प्लस 3 न्यूट्रॉन्स असं बाहेर पडतं. तर आज आपण न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये 2 पार्ट बघितला. एक तरी आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन किंवा त्याला आर्टिफिशियल रेडिओ इंड्युस्ड रेडिओ आणि आपण सेकंड पार्ट बघितला न्यूक्लिअर फिशन म्हणजेच एखाद्या मोठ्या ॲटमच्या 2 लहान तुकड्यामध्ये कन्वर्ट होणे किंवा एका मोठा ॲटम फुटून त्याचे 2 लहान तुकडे तयार होणे, याला म्हणलं जातं न्यूक्लिअर फिशन. पुढच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे 2 लहान ॲटम जर एकत्र आले आणि त्यापासून जर एखादा मोठा ॲटम तयार झाला तर त्यावेळेस कुठली रिॲक्शन होते आणि त्यावेळेस किती एनर्जी बाहेर पडते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. कोणाला काही शंका असेल तर कॉन्टॅक्ट करा.